रविवारी सकाळची वेळ बारामतीतल्या गजबजलेल्या रुईमधील साईनगर परिसरात एका अपार्टमेंटच्या शेजारील जागेत एका 14 ते 15 वर्षाच्या मुलीचा मृतदेह स्थानिकांना आढळून येतो. हे प्रकरण काहीतरी गंभीर आहे हे लक्षात येताच परिसरात या गोष्टीचा गवगवा होतो. ही घटना वाऱ्यासारखी संपूर्ण बारामती परिसरात पसरते. लोकांची घटनास्थळी गर्दी व्हायला लागते. सुजाण नागरिक तातडीनं पोलिसांना पाचारण करतात. पोलीस घटनास्थळी पोहोचून पंचनामा करायला सुरुवात करतात. त्या मुलीच्या मृतदेहाची ओळख पटवताना पोलिसांच्या लक्षात येतं ही तीच मुलगी आहे जिच्या मिसिंगची तक्रार आज पहाटे 4:30ला दाखल झाली. ती मुलगी दुसरी तिसरी कुणीही नसते तर कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे यांची मुलगी असते. ही घटना गंभीर असते. एक अल्पवयीन मुलगी तीही विद्यमान आमदारांच्या पीएची अशा संशयास्पद रीतीनं मृतावस्थेत सापडल्यानं बारामतीत मोठी खळबळ होते. पोलीस तातडीनं सूत्र फिरवायला लागतात. मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बारामतीतल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नेला जातो. या घटनेची माहिती कळताच रोहित पवार हॉस्पिटलकडे धाव घेतात. या प्रकरणानंतर बारामती शहरात एक वेगळी चर्चा चालू होते. एका अल्पवयीन मुलीचं बेपत्ता होणं आणि त्यानंतर अवघ्या काही तासात अशा रीतीनं तिचा मृतदेह सापडणं हे सगळ्यांसाठीच धक्कादायक होतं. या प्रकरणानं राज्यभर खळबळ उडाली आहे. त्यामुळे नक्की काय झालंय बारामतीत रोहित पवारांच्या पीएच्या मुलीसोबत, नक्की काय घडलं त्या रात्री, या सगळ्या गोष्टींवर बोलणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत. कट टू कट मध्ये तुमचं स्वागत. शनिवारची दिनांक 22 ऑगस्ट 2026 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कर्जत जामखेडचे आमदार असणारे रोहित पवार यांचे गेल्या अनेक वर्षांपासून पीए असणारे अजित दशावतारे यांच्या घरात त्यांची 14 वर्षांची मुलगी आपल्या आईच्या मोबाईलवरून एका मुलाशी बोलत असताना तिच्या आईनं पकडलं. यावरून आई तिच्यावर रागावली, मोबाईल हिसकावून घेतला. आईचं हे वागणं मुलीला सहन झालं नाही. आपल्या आईवर चिडून ती मुलगी घरातून बाहेर पडली. रात्री उशीर झालेला. बराच वेळ झालं तरी मुलगी घरी आली नाही, म्हणून तिच्या घरातल्यांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यांना सुरुवातीला असं वाटलं कदाचित आईवर चिडून ती मैत्रिणींकडे वगैरे गेली असेल. त्यांनी त्या दृष्टीनं चौकशीही केली, मात्र मुलीचा तपास लागला नाही. यानंतर या मुलीच्या कुटुंबियांनी तिच्या आजूबाजूच्या परिसरात शोध घ्यायला सुरुवात केली, मात्र मुलीचा तपास लागत नव्हता. एकीकडं आपल्या बोलण्यावरून मुलीनं घर सोडलं हा आईसाठी ट्रॉमा होता, तर दुसरीकडं मुलगी सापडत नाहीये हे टेन्शन. रात्रभर त्या मुलीचा शोध चालूच होता, पण मुलगी न सापडल्यानं तिच्या घरचे पहाटे 3:30 वाजता बारामती पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. एका विद्यमान आमदारांच्या स्वीय सहाय्यकाची मुलगी गायब होते, ती देखील त्यांच्याच शहरात. बरं, ते आमदार देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचे नातू तथा उपमुख्यमंत्री असणाऱ्या सुनेत्रा पवार यांचे पुतणे. त्यामुळे बारामतीत या घटनेला एक गंभीर वळण प्राप्त होतं. पोलीस तातडीनं 3 पथकं तयार करतात आणि पहाटेच बारामती आणि आजूबाजूच्या परिसरात त्या मुलीचा शोध घ्यायला सुरुवात करतात. मुलगी सापडत नाही. त्यानंतर जवळपास पहाटे 4:30च्या सुमारास या मुलीच्या अपहरणाची तक्रार नोंदवली जाते. तिथंच दुसरीकडे रविवारी सकाळी बारामतीतील रुई परिसरातील साईनगरमध्ये स्थानिकांना एका अपार्टमेंटच्या शेजारील जागेत एक मुलगी संशयास्पद रीतीनं पडलेली दिसते. स्थानिक तात्काळ पोलिसांना बोलवतात. पोलीस घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत असताना त्यांना संशय येतो ही मुलगी तीच असावी जिच्या मिसिंगची तक्रार आज पहाटे केली गेली. पोलीस त्या मुलीच्या घरच्यांना बोलवतात. दशावतारे कुटुंब मुलीची ओळख करतात. ते ओळखतात ही आपलीच मुलगी आहे. त्यानंतर तातडीनं या मुलीला शासकीय रुग्णालयात हलवलं जातं. मुलगी मृत असते, पण तिच्या अंगावर काही जखमा असतात. तिच्या हातापायाला देखील दुखापत झालेली असते. त्यामुळे तिच्या मृत्यूबाबत वेगवेगळे प्रवाद हे शहरात दिवसभर पुढे यायला लागतात. ज्या ठिकाणी या मुलीचा मृतदेह सापडला त्याच्या शेजारीच एक अपार्टमेंट आहे. संशयाच्या आधारावर पोलिसांनी त्या इमारतीत तपास सुरू केला. तेव्हा त्या बिल्डिंगच्या छतावरील टेरेसकडे जाण्याचा जो दरवाजा होता तो टेरेसच्या बाजूने म्हणजेच बाहेरच्या बाजूने त्या दरवाजाला कडी होती. पोलिसांचा संशय वाढल्यानं पोलिसांनी शिडीचा वापर करून ते टेरेसवर पोहोचले. तेव्हा त्या टेरेसवर मुलीची चप्पल आढळून आली. त्यामुळे हे प्रकरण आत्महत्येचं आहे की घातापाताचा काही प्रकार आहे हा प्रश्न पोलिसांपुढे उभा राहिला. त्यामुळे आता पोलिसांनी या संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासायला सुरुवात केली. पण आता या मुलीचा पीएम रिपोर्ट आल्याशिवाय तिच्या अंगावर असणाऱ्या जखमा या छतावरून पडून झाल्यात की मग या मागं आणखीन कुठलं कारण आहे हे आत्ताच सांगता येणार नाही, असं देखील पोलिसांनी स्पष्ट केलंय.
तोपर्यंत मुलीच्या घरातल्यांशी बोलून नक्की काय झालं होतं, ती मुलगी घरातून किती वाजता बाहेर पडली, ती घरातून बाहेर पडल्यानंतर जिथं तिचा मृतदेह सापडला तिथपर्यंत ती कशी गेली, किती वाजता गेली, केव्हा पोहोचली, हे देखील पोलीस शोधतात. यासोबतच दिलेल्या तक्रारीवरून मुलगी ज्या मुलाशी बोलत होती त्या मुलाची देखील पोलिसांनी चौकशी चालू केलेली आहे. आता या घटनेच्या अनुषंगानं पोलीस CDR देखील मागवणार आहेत. पोलीस अधिकारी असणारे चैतन्य कदम यांनी सगळी माहिती माध्यमांना दिलेली आहे. तिथंच या घटनाक्रमाची माहिती कळताच आमदार रोहित पवार तातडीनं शासकीय रुग्णालयात पोहोचले. हॉस्पिटलमध्ये पोहोचून त्यांनी या कुटुंबियांची चौकशी केली, त्यांना धीर दिला. या प्रकरणावरून बोलताना रोहित पवार म्हणाले, माझा PA अजित जो माझ्या बरोबर मी जिल्हा परिषद सदस्य असल्यापासून सोबत आहे, त्याची 15 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. तो का झाला, कशामुळे झाला हे पोलीस आपल्याला सांगतीलच. आपल्या पोटच्या मुलीचा एवढ्या कमी वयात जर मृत्यू होत असेल तर कुठल्याही वडिलांसाठी ते धक्कादायक आहे. त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. आम्ही पवार कुटुंबीय त्याच्यासोबत उभे आहोत. हे संपूर्ण प्रकरण बारामतीसाठी जितकं धक्कादायक आहे तितकंच राज्यासाठी देखील. कारण 2च दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये एका मुलाचा मोबाईलचा हट्ट, घरातील वाद या गोष्टींमुळे त्यानं आत्महत्या केली. सोबत त्याला वाचवायला गेलेले त्याचे वडील आणि आईनं देखील आपला जीव गमावला. या प्रकरणामध्ये मुलांचा हट्टीपणा हा विषय राज्यापुढे ताजाच आहे. अशातच बारामतीत घडलेली ही घटना सगळ्यांनाच विचार करायला लावणारी. हल्ली छोट्या छोट्या गोष्टींवर जर आईवडिलांनी आपल्याला राग भरले, आईवडील चिडले, आईवडील बोलले तर मुलांना ते सहन होत नाहीये का? हल्लीच्या मुलांची सहनशक्ती कमी होतीये का? आपले आईवडील आपल्या भल्यासाठीच बोलतायत हे या मुलांना लक्षात येत नाहीये का? असे अनेक प्रश्न या घटनेनं सध्या उपस्थित केलेत. तुर्तास आपण इथेच थांबूयात. मात्र या घटनेच्या अनुषंगानं पुढे काय अपडेट्स येत आहेत ते देखील आम्ही तुम्हाला कळवत राहू. तोपर्यंत अशाच व्हिडिओसाठी कट टू कटला आवर्जून सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.